नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि स्वागत आहे आपल्या हक्काच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। आजचा दिवस म्हणजे 9 फेब्रुवारी वार सोमवार हा महाराष्ट्रातील तमाम कष्टकरी बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असून आज आपण एका अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत। कारण सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाडी वस्तीवर आणि गावागावात फक्त एकाच विषयाची चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दिनांक 19 नोव्हेंबर रोजी देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता आणि तेव्हापासून महाराष्ट्रातील शेतकरी डोळे लावून बसले आहेत की आता राज्य सरकारचा म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार। कारण अनेकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे, कधी अवकाळी पावसामुळे तर कधी दुष्काळामुळे आणि त्यातच शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे आपला बळीराजा आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असतो आणि अशा कठीण प्रसंगी शासनाकडून मिळणारी 2000 रुपयांची मदत ही वरकरणी छोटी वाटत असली तरी एका सामान्य शेतकऱ्यासाठी ती खूप मोठा आधार ठरत असते। अनेक शेतकरी बांधवांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की केंद्र सरकारची पीएम किसान योजना सुरू असताना राज्य सरकारने ही नमो शेतकरी योजना वेगळी का सुरू केली। तर याचे मुख्य कारण असे आहे की केंद्राच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना दुप्पट लाभ मिळावा, म्हणजे केंद्र सरकारचे वार्षिक 6000 रुपये आणि राज्य सरकारचे वार्षिक 6000 रुपये असे मिळून शेतकऱ्यांच्या पदरात वर्षाला एकूण 12000 रुपये पडावेत या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या अटी आणि शर्ती पीएम किसान योजनेसाठी लागू आहेत त्याच सर्व अटी नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा लागू आहेत। याचाच अर्थ असा की जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरले आहेत तेच शेतकरी आपोआप नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरतात। त्यामुळे शेतकऱ्यांना वेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज भासत नाही। आता आपण समजून घेऊया की पैसे खात्यात जमा होण्याची प्रशासकीय प्रक्रिया नेमकी कशी असते। कारण अनेकदा शेतकऱ्यांना वाटते की सरकारकडे पैसे आहेत, मग ते बटन दाबून लगेच खात्यात का पाठवत नाहीत। परंतु मित्रांनो, ही एक सरकारी प्रक्रिया असते ज्यामध्ये सर्वात आधी पीएम किसान पोर्टलवरून केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारकडे मागवली जाते। त्यानंतर या यादीचे सखोल परीक्षण केले जाते, ज्यामध्ये दुर्दैवाने काही लाभार्थ्यांचा मृत्यू झाला असेल किंवा काही लाभार्थी निकषांमधून बाहेर पडले असतील म्हणजेच अपात्र झाले असतील तर त्यांची नावे वगळली जातात आणि त्यानंतर अंतिम पात्र यादी तयार केली जाते। ही यादी तयार झाल्यानंतर राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत आणि अर्थ विभागामार्फत नस्ती मंजूर होऊन अधिकृत शासन निर्णय म्हणजेच ज्याला आपण GR म्हणजेच गव्हर्नमेंट रेझोल्यूशन म्हणतो तो निर्गमित केला जातो आणि हा GR निघाल्यानंतरच प्रत्यक्ष पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होते, जी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT प्रणालीद्वारे पार पाडली जाते, जेणेकरून पैसे मधल्या कोणाही दलालाच्या हाती न लागता थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होतात। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार। तर मंत्रालयातील विश्वासू सूत्रांकडून आणि सध्याच्या प्रशासकीय हालचालींवरून मिळालेल्या माहितीनुसार साधारणपणे पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांच्या कालावधीमध्ये राज्य शासनाचा GR निघणे अपेक्षित असते आणि GR निघाल्यानंतर पुढील 10 ते 15 दिवसात वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाते। या गणितानुसार आणि सध्याची परिस्थिती पाहता 20 फेब्रुवारीपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी 20 फेब्रुवारी या तारखेपर्यंत प्रतीक्षा करणे अपेक्षित आहे। परंतु मित्रांनो, हप्ता येण्यापूर्वी तुम्ही काही तांत्रिक बाबींची पूर्तता केली आहे की नाही हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे। कारण अनेकदा पैसे मंजूर होऊन सुद्धा केवळ तांत्रिक चुकांमुळे ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाहीत। यासाठी तुम्हाला प्रामुख्याने 3 गोष्टी तपासाव्या लागतील। पहिली गोष्ट म्हणजे तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का हे CSC सेंटरवर जाऊन किंवा मोबाईलवर तपासावे लागेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न म्हणजेच लिंक आहे का आणि त्या खात्याला DBT सुविधा चालू आहे का हे बँकेत जाऊन खात्री करून घ्यावे लागेल। आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या 7/12 उतार्यावर असलेले नाव आणि तुमच्या आधार कार्डवर असलेले नाव यामध्ये तफावत तर नाही ना हे पाहणे गरजेचे आहे। कारण नावात बदल असल्यास सिस्टम तुमचे नाव अपात्र यादीत टाकू शकते। त्यामुळे या सर्व बाबींची पूर्तता 20 फेब्रुवारीच्या आत करून घेणे शहाणपणाचे ठरेल। शेतकरी मित्रांनो, हे 2000 रुपये फक्त कागदाचे तुकडे नसून ते अनेक शेतकऱ्यांच्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी इंधनाचे काम करतात। रब्बी हंगामाची कामे सुरू असताना, पिकाला खताची मात्रा द्यायची असताना किंवा काढणीच्या वेळी मजुरांचे पैसे देण्यासाठी, तसेच काहींना आपल्या मुलाबाळांच्या शाळेची फी भरण्यासाठी किंवा घरादारातील दवा पाण्यासाठी हे पैसे वेळेवर मिळणे खूप गरजेचे असते। आणि जर हे पैसे 20 फेब्रुवारीपर्यंत खात्यात आले तर नक्कीच डिसेंबरच्या आणि फेब्रुवारीच्या या संमिश्र हवामानात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलेल आणि त्यांच्या कष्टाला थोडेफार
फळ मिळाल्याचे समाधान लाभेल अशी आपण आशा करूया. तरी शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट. अंदाजानुसार 20 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला आनंदाची बातमी मिळू शकते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अशाच खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण शेतीविषयक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ही माहिती तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तसेच इतर शेतकरी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या प्रक्रियेची आणि संभाव्य तारखेची माहिती मिळेल. धन्यवाद. जय जवान, जय किसान. मित्रांनो थांबा, ह्यामध्ये आणखी थोडी माहिती सांगायची होती, ते पण सांगतो. जिथे आपण आता फक्त तारखेची वाट न पाहता आपले पैसे नक्की का अडकतात आणि ते अडकू नयेत म्हणून आताच कोणती खबरदारी घेतली पाहिजे यावर अत्यंत सखोल चर्चा करणार आहोत. कारण अनेकदा तारीख जाहीर होऊन सुद्धा केवळ माहितीच्या अभावामुळे हजारो शेतकऱ्यांचे पैसे बँकेत येत नाहीत आणि मग धावपळ सुरू होते. त्यामुळे आता आपण समजून घेऊया की घर बसल्या आपल्या मोबाईलवर आपली पात्रता कशी तपासायची आणि जर काही चूक असेल तर ती 20 फेब्रुवारीच्या आधी कशी दुरुस्त करायची. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला किंवा PM किसानच्या पोर्टलला भेट देऊन बेनिफिशरी स्टेटस म्हणजेच लाभार्थी स्थिती हा पर्याय निवडायचा आहे. तिथे तुमचा आधार नंबर किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून आणि आलेला OTP सबमिट करून तुमची माहिती तुमच्या समोर उघडली जाईल. आता इथे तुम्हाला 3 अत्यंत महत्त्वाचे हिरवे टिकमार्क दिसणे गरजेचे आहे. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे लँड सीडिंग, ज्याच्यासमोर येस लिहिलेले असणे अनिवार्य आहे. जर तिथे नो असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमची जमीन तुमच्या आधार कार्डशी किंवा योजनेच्या माहितीशी जुळलेली नाही. आणि अशा वेळी तुम्हाला तातडीने तुमच्या गावच्या तलाठी साहेबांची किंवा कृषी सेवकाची भेट घेऊन तुमच्या 7/12 उतारा आणि आधार कार्ड देऊन ही माहिती अपडेट करून घ्यावी लागेल. अन्यथा हप्ता जमा होणार नाही. दुसरा आणि सर्वात जास्त शेतकऱ्यांना भेडसावणारा मुद्दा म्हणजे आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस. इथे सुद्धा यस असणे बंधनकारक आहे. अनेकदा शेतकऱ्यांचे बँक खाते चालू असते पण ते आधारशी लिंक नसते किंवा DBT साठी ॲक्टिव्ह नसते. जर तुमच्या स्टेटसमध्ये इथे नो दिसत असेल किंवा इनॲक्टिव्ह दिसत असेल तर तुम्हाला कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन खाते आधारशी लिंक करून घ्यावे लागेल. पण शेतकरी मित्रांनो, याचा सर्वात सोपा आणि जलद उपाय म्हणजे तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नवीन खाते उघडावे. कारण पोस्टाचे खाते DBT साठी सर्वात जलद लिंक होते आणि साधारणपणे 24 ते 48 तासात तुमचे स्टेटस अपडेट होऊन तुम्हाला येणारा हप्ता विनासायास मिळू शकतो. तिसरा मुद्दा म्हणजे eKYC, जी आता जवळपास सर्वांची झाली आहे, पण तरीही एकदा खात्री करून घेणे गरजेचे आहे. यानंतर अजून एक महत्त्वाचा रकाना तिथे असतो, तो म्हणजे FTO प्रोसेस्ड म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर. जर 8व्या हप्त्यासाठी तिथे येस आले असेल तर तुमचे पैसे 100% जमा होणार, यात कोणतीही शंका नाही. पण जर तिथे अजूनही काहीच आले नसेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण जसा शासन निर्णय म्हणजेच GR निघेल तसे तिथे अपडेट यायला सुरुवात होईल. तसेच अनेक शेतकरी मित्रांचा एक कॉमन प्रश्न असतो की आमचा 7वा हप्ता काही कारणास्तव आला नव्हता, तर आता 8व्या हप्त्यासोबत तो मिळणार का? तर होय मित्रांनो, जर तुमची कागदपत्रे आणि त्रुटी तुम्ही दुरुस्त केले असतील तर शासनाच्या नियमानुसार रखडलेले मागील हप्ते आणि चालू हप्ता असे दोन्ही हप्ते मिळून 4,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी निराश न होता त्रुटींची पूर्तता करण्यावर भर द्यावा. याशिवाय एक महत्त्वाची सूचना म्हणजे सध्या फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. तुम्हाला कोणीही फोन करून तुमचा हप्ता जमा करण्यासाठी OTP सांगा किंवा बँकेची माहिती द्या असे सांगितले तर चुकूनही अशी माहिती कोणालाही देऊ नका. कारण शासन किंवा कृषी विभाग कधीही शेतकऱ्याला फोन करून OTP मागत नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित असते. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही केवळ आर्थिक मदत नाही तर तो शेतकऱ्याचा सन्मान आहे. त्यामुळे 20 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहताना या तांत्रिक गोष्टींची पूर्तता करून ठेवा, जेणेकरून ऐनवेळी आपली धावपळ होणार नाही आणि आपले हक्काचे पैसे थेट आपल्या खिशात येतील. जर तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये काही दुरुस्ती करायची असेल किंवा नव्याने अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता. शेवटी एवढेच सांगेन की प्रशासन आपल्या स्तरावर वेगाने काम करत आहे आणि लवकरच आपल्या बँक खात्यात ती आनंदाची मेसेज ट्यून वाजेल याची आपण आशा बाळगूया. तोपर्यंत आपल्या शेती कामात व्यस्त रहा, आनंदी रहा आणि ही माहिती तुमच्या इतर शेतकरी ग्रुपवर शेअर करून त्यांनाही जागृत करा.
पुन्हा भेटूया हप्ता जमा होताच एका नवीन आणि आनंदाच्या अपडेटसह. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद. राम राम.